गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय अनदर न्यू मिनी ब्लॉग। सकाळी सकाळी मस्तपैकी उठली, वरचं आवरून घेतलं, आंघोळ वगैरे केली आणि आता खालचं झाडते कारण आज बाहेर जायचं होतं, थोडंसं काम होतं। तर इथे ऋतुराज आहे ना, शिवानी त्यांचे ब्लॉग बघत होते। मी सगळं काम वगैरे आवरून घेतलं आणि तयारी करून घेतली पटकन। आणि इथे ऋतुराज पण कॉलेजला जात होता। मग मावशी, मी आणि मम्मी आम्ही तिघं ट्रिपल सीट निघालो। कुठे चाललो होतो हे पुढे तुम्हाला कळेलच। तिथे जाता जाता आम्हाला वेणू भेटली आणि ती आम्हाला विचारत होती की कुठे चालले। ती मग रडायला लागली की मला पण यायचं असं। ती बघा कशी नाटक करत होती। तर आम्ही फायनली आता निघालेलो आहोत। फायनली आम्ही हॉस्पिटलला पोहोचलो आणि आम्ही इथे मामीला बघायला आलेलो आहोत कारण मामींचं ऑपरेशन झालेलं होतं। ते कसलं आणि कोण मामी हे तुम्हाला मी नाही दाखवू शकत बिकॉज नजर लग जाएगी। तर आता तिथे आम्हाला सिस्टरने सांगितलं की तुम्ही त्यांना ज्यूस वगैरे देऊ शकता। त्यामुळे मावशी आणि मी आम्ही दोघं आलो ज्यूस घ्यायला। आम्ही मामांना विचारून घेतलं की कोणता ज्यूस द्यायचा वगैरे काय। मग त्यांनी आम्हाला सांगितलं की मिक्स ज्यूस द्या। मग आम्ही एक मामीने घेतला आणि मी पण पिला। मग आम्ही आता निघालेलो आहोत मामींना ज्यूस घेऊन। आता असं झालेलं आहे ना की कधी कोणाला काय होईल ना हे कधीच सांगता नाही येत। त्यामुळे ना सगळ्यांनी टेन्शन फ्री राहायचं आणि लाईफ एन्जॉय करून घ्यायची। मग आम्ही मामींना ज्यूस पाजला आणि थोडंफार त्यांना चक्कर वगैरे मारले आणि इथे हॉस्पिटलमध्ये खूप छान फ्रेम होती। मग आता आम्ही सगळे निघालो जायला घरी। इथे मुंबई नाक्याला महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा पुतळा स्थापित करण्यात आलेला आहे। खूप छान वाटतंय ते बघून आणि इथे ऊन खूप होतं। मी जास्त घराच्या बाहेर जात नाही, म्हणजे फक्त महिन्यातून 1-2 वेळा जाते। बाकीचे मग इथले इथे चक्कर तर आमचे चालूच असतात। तिकडून आलो मग पप्पा पण घरी आले। मग मम्मीने गरम गरम मस्तपैकी इडली बनवली सगळ्यांसाठी। सगळ्यांनी मस्तपैकी जेवण वगैरे करून झोप काढून घेतली एक आणि उठली, संध्याकाळी झाडू वगैरे मारला आणि देवाला दिवा लावला। घरात देवपूजा झाली की एकदम प्रसन्न वाटत असतं। मग एडिटिंग वगैरे केली आणि मग खूप जास्त कंटाळा आलेला होता, पण काय आता बनवावंच लागणार होतं। असं पण आज भाजी सोबत पाव होते, त्याच्यामुळे मग आज फक्त भाजी आणि भातच बनवायचा होता। स्वयंपाक करता करता माझं तोंड पण चालू होतं। मग इथे स्वयंपाक बनवताना मला विद्याचा कॉल आला। मग खायचं पण काम चालू होतं, काम पण करत होते आणि विद्याशी पण बोलत होती। मला ना स्वयंपाक करायला खूप जास्त आवडतं, पण मग कधी मध्ये ना मी कंटाळा करून घेते आणि कंटाळा कोणत्या कामाचा नाही येत असं तर कधी होत नाही। तर मग ना आजची रेसिपी होती मिसळ पाव। त्यासाठी मग सगळं मी तयार करून घेत होती। कांदा टमाटा वगैरे सगळं चॉप करून घेतला आणि इथे अद्रक पण बारीक करून घेतलं, पण ते काय बारीक झालं नाही। मग म्हटलं मिक्सर मध्ये करून घेऊ। मग आता कढई ठेवली, त्याच्यात थोडंसं तेल वगैरे टाकलं। तेल थोडंसं तापल्यानंतर त्याच्यात मग जिरं टाकलं। जर तुम्हाला हीच रेसिपी पाहिजे असेल फुल व्हिडिओ मध्ये म्हणजे शॉर्ट मध्ये तर मला नक्की कमेंट करा, मी ते पण वेगळं पोस्ट करेन। जितकी इथे झणझणीत वगैरे दिसती तसे काहीच झालेली नव्हती, थोडीशी मी फिकटच केलेली होती कारण आमच्या घरात तिखट कोणालाच नाही आवडत। मी कधी कधी स्वयंपाक बनवते ना तर माझ्याकडून असं होतं की मीठ कमी होईल का काय होईल का, पण आज जे मसाला वगैरे त्याचा खूप छान वास येतो। मिसळ बनवली की मग त्यासोबत ना चॉप केलेला कांदा शेव सगळंच लागतं। मग इथे ऋतुराजला मी कामाला लावलेलं होतं आणि हे बघा त्याचे नाटकं म्हणजे त्याला खरंच त्या कांद्याचं तिखट लागत होतं। आता सगळं कटकुट झालं आणि आता जेवायला बसायची तयारी होती। तर तुम्ही पण सगळे या जेवायला मस्तपैकी। दररोजची माझी जेवण झाल्यावरची ड्युटी असते आणि मग पटकन भांडे वगैरे घासून घेतले आणि इथे किचन वगैरे क्लीन करून घेतला। सगळं आवरून मी आता मस्तपैकी वरती आली, फेसवॉश वगैरे केला आणि सिरम वगैरे लावलेला आहे। एवढी सगळी स्किनची काळजी घेऊन पण हे पिंपल्स वगैरे होत आहे, काय करणार आहे आता, जाऊ द्या ठीक आहे। सो आज पुरता एवढंच।